वास्तू सोनोग्राफी नेमका प्रकार काय? वास्तूची सोनोग्राफी म्हणजे प्रत्येक फरशीखाली, प्रत्येक टाईल्सच्या खाली काय लपलंय, भिंतीमध्ये काय आहे, प्रत्येक 4 भिंतीची एनर्जी काय आहे, कोणत्या रूम तुम्हाला काय देते, तुमच्या आजूबाजूचा परिसर काय करतो, त्या सगळ्याचं प्रिडिक्शन म्हणजे त्या सगळ्याची जी मी माहिती तुम्हाला देतो, ते म्हणजे वास्तूची सोनोग्राफी. मी ज्या वास्तूला ज्यांच्या घरामध्ये जातो त्या सगळ्यांना असंच वाटतं की वास्तू माझ्याशी बोलत असते. केडगावमधला एक प्रसंग सांगतो, मी नाव नाही सांगत त्यांचं. त्या बंगल्यात मला मागच्या बाजूने एक आत्म्याची चाहूल लागली. मी डोळे मिटले. सोनोग्राफी जो म्हणतो ना, ते मी तिथून मला असं वाटलं की कुठेतरी झाडाला झाली असेल. मी त्या दिशेला डोळे मिटून माझ्या शास्त्राप्रमाणे मी पाहत गेलो. मला शेळीचा आत्मा दिसला. रोज पितरांना काही द्यायची गरज नाही आणि पितृ तुम्हाला त्रास देत नाही. तुमचेच आई-वडील असतात. चांगली दिशा तुम्ही विचारली. ती कुबेराची दिशा आहे. म्हणजे कुबेर त्या भिंतीवर असतात. ती हिरवा रंग असला पाहिजे. हिरव्याला मिळता-जुळता कोणताही रंग द्या तुम्ही. चारही दिशा चांगल्या आहेत. ती याची आणि माझी सांगड घालून. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की पूर्व पश्चिम दरवाजा असावा घराचा, जो मुख्य दरवाजा आहे. मॅचिंग होतं. म्हणजे 4 भिंतींचं ज्यावेळेला 4 चौकोन होतात, उंबरा नसतो तो तुम्हाला दिसत नसतो. पण ज्यावेळेला ती चौकट येते, त्याच्यामध्ये जे काही ठेवलेलं आहे शोकेसमधल्या वस्तू, त्या दोषाच्या असतात. त्याची दिशा बदलली गेली की परिणाम होत राहतात. चांगले होतील, कधी वाईट होतील. लोकं बऱ्याच जणांनी असं म्हटलेलं आहे की पूर्वेला पाहिजे. पण मी असं म्हणतो दक्षिणेला असलं तरी चालतं. ती दिशा नेमकी कोणती? आणि ते किचन जर आपण विरुद्ध दिशेला किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या तरी दिशेला केलं तर त्याचे परिणाम कसे काय ठरतात? हो, संपूर्ण घर, प्रत्येक घरातली तुमच्या घरामध्ये आजारपणाच्या जागा असतात. ज्या किचन ओट्याच्या इथे ज्या जागा आहेत आजारपणाच्या, तिथे जर महिलेने स्वयंपाक केला तर पायाचं, पोटाचं काही आजार होऊ शकतात. तिथे जर त्या जिओपॅथी ट्रेस असतील, तर मग जितक्या महिलांचं पिशवीचं ऑपरेशन झालं, हे शरीरातले दोष नाही आहेत, हे जमिनीतले दोष आहेत. तुम्ही चुकीच्या वास्तूत आल्यानंतर भविष्य बदलूनच जातं आणि ते परत नीट करण्यासाठी वास्तू बघितली पाहिजे. त्या घरामध्ये नंबरवरनं जर सांगितलं तर त्या घरांमध्ये त्या घरातल्या मुलीचं किंवा मुलाचं लव्ह मॅरेज होईल. त्या घरातला माणूस परदेशामध्ये किंवा फिरतीच्या नोकरीवर जाईल किंवा भिंतीला जमिनीपासून चीर आहे, त्या घरामध्ये 100% भांडणं होणार आहेत. ही भांडणं कोणीही सोडवू शकत नाही. नमस्कार, मी मयुरी कराडे. महाराष्ट्र जागरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, दिवाळी आहे आणि या दिवाळीमध्ये प्रत्येक जण कशाची ना कशाची तरी खरेदी हमखास करतं. यामध्ये कोणी कपडा लत्ता घेतं, कोणी सोनं खरेदी करतं, तर कोणी एखादी नवीन वास्तू खरेदी करतं. आता ही वास्तू खरेदी करत असताना ती वास्तूचे नेमके नियम काय आहेत? ती खरेदी करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? तिचं प्रवेशद्वार कुठल्या दिशेला असावं? किचन कुठल्या दिशेला असावं? जी आपली खोली असते, बेडरूम ज्याला आपण असं म्हणतो, त्याची दिशा कशी असावी? असे नानाविध प्रश्न लोकांच्या मनात असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या वास्तूचा आपल्यावरती कसा परिणाम पडतो याच्याही विचारात प्रत्येक जण असतो. आणि याचसाठी आपण आपला हा आजचा पॉडकास्ट घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्यासोबत आहेत श्री सद्गुरू परमपूज्य जंगली महाराज यांच्या शिष्य घराण्याची परंपरा लाभलेले डॉक्टर रवींद्र बर्वे. बर्वे सरांबद्दल जर सांगायचं झालं तर ते 40 विषयांचे अभ्यासक आहेत आणि सोबतच वास्तू सोनोग्राफीचे प्रणेते सुद्धा आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. मला चर्चेच्या सुरुवातीलाच माझा प्रश्न असा आहे, सोनोग्राफी सगळ्यांना माहिती आहे. मुळात वास्तू सोनोग्राफी म्हणजे नेमकं काय? कारण आम्ही ऐकलंय ते फक्त वास्तुशास्त्रज्ञ. वास्तू सोनोग्राफी नेमका प्रकार काय? वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे वास्तूमधले दोष पाहतात. ते वरती दिशांवरती जास्त काम करतात. वास्तूची सोनोग्राफी म्हणजे प्रत्येक फरशीखाली, प्रत्येक टाईल्सच्या खाली काय लपलंय, भिंतीमध्ये काय आहे, प्रत्येक 4 भिंतीची एनर्जी काय आहे, कोणत्या रूम तुम्हाला काय देते, तुमच्या आजूबाजूचा परिसर काय करतो, त्या सगळ्याचं प्रिडिक्शन म्हणजे त्या सगळ्याची जी मी माहिती तुम्हाला देतो, ते म्हणजे वास्तूची सोनोग्राफी. तुम्ही मगाशी आपण चर्चा करत असताना सरांनी मला खूप सुंदर वाक्य सांगितलं की वास्तू ही माझ्याशी बोलते. म्हणजे नेमकं काय हो? वास्तू खरंच बोलते? वास्तू बोलते. याचे अनुभव माझ्याकडे ज्यावेळेला मी ज्यावेळेला वास्तू ज्यांच्या घरामध्ये जातो, मी ज्यावेळेला त्या वास्तूत सांगत राहतो, की इकडे तुम्हाला ह्या घरामध्ये कधी आग लागली किंवा शॉर्ट सर्किट झाला का? इकडे काही पडलं होतं का? त्यावेळेला लोकांना असं वाटतं, की अरे हे यांना कसं काय कळालं? हो. आणि वास्तू यांच्याशी बोलते की काय? मी ज्या वास्तूला ज्यांच्या घरामध्ये जातो, त्या सगळ्यांना असंच वाटतं, की वास्तू माझ्याशी बोलत असते. असे काही अनुभव आहेत म्हणजे कोणीतरी तुमच्याकडे आलंय आणि त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगायच्या आतच तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे, हे बघ असं असं काही आहे का? हा केडगावमधला एक प्रसंग सांगतो. मी नाव नाही सांगत त्यांचं.
त्यांच्या घरामध्ये वास्तूला गेलो होतो. त्या बंगल्यात मला मागच्या बाजूने एक आत्म्याची चाहूल लागली. मग तो आत्मा कसा आहे, काय आहे ते मी काही पाहिलं नाही. फक्त त्यांना सांगितलं, "इकडे काहीतरी आत्महत्या झालेली दिसते किंवा कोणाचं तरी ॲक्सिडेंटमध्ये कोणतरी गेलंय." पण ते गाव खरंच छान होतं. ते घरातले एक आजोबा 75 वर्षाचे होते. ते म्हणाले, "आमच्या गावात आत्महत्याच झाली नाही. आजपर्यंत माझ्या ऐकिवात नाही." म्हटलं, "अरे वाह!" मग मला थोडेसे प्रयत्न करावे लागले. मी डोळे मिटले. सोनोग्राफी जो म्हणतो ना, ते मी तिथून मला असं वाटलं की कुठेतरी झाडाला झाली असेल. मी त्या दिशेला डोळे मिटून माझ्या शास्त्राप्रमाणे मी पाहत गेलो. मला शेळीचा आत्मा दिसला. मी त्यांना म्हटलं, की शेळीचं काही एखाद्या मोटरसायकलच्या खाली गेली किंवा असं काही झालं का बघा. ते एका मिनिटात उठले. मला असा हात केला आणि मला म्हणाले, "हे कधीच आहे?" म्हटलं, "कधीचही असू शकतं." ते म्हणाले, "मी लहान होतो. माझ्या आजोबांच्या शेळ्या होत्या. आमच्या गावात पहिल्यांदा लाईट आली होती आणि आम्ही घेतली होती. त्या लाईटला शेळी चिकटली. ती गेली. तिच्या मागोमाग 5 शेळ्या गेल्या. पण त्याला 60-65 वर्ष होऊन गेली होती आणि तो आत्मा तिथे मला दिसला." मग त्यांना मी ते रेमेडी आहेत त्याच्यासाठी. कोणी काही घाबरायची गरज नाही. तो आत्मा ह्यांच्या घरात बघणार नाही ह्याचं संरक्षण मी त्यांना करून दिलं. म्हणजे याच्यावरही उपाय आहेत? हो, सगळ्यावरती उपाय आहेत. जसे की म्हणजे काय करू शकतो? कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, की ज्याला पण जुनी लोकं ही त्यांच्या मृत्यूनंतर त्रास देतात असंही म्हटलं जातं. तो हाच भाग असू शकतो? त्रास देत नाहीत. हा फार चांगला प्रश्न विचारलात. कारण हा लोकांना असंच वाटतं की त्रास देतात. आणि मग काही ज्योतिषी सांगतात, रोज पितृतर्पण करा किंवा रोज पितरांना काहीतरी द्या. रोज पितरांना काही द्यायची गरज नाही. आणि पितृ तुम्हाला त्रास देत नाहीत. तुमचेच आई-वडील असतात. फक्त ते तुम्हाला सांगत असतात, की मला सोडव. त्यांना पुढचा जन्म मिळालेला नाही. त्यांना पुढचा जन्म मिळाला नाही. तुमच्या कानात येऊन सांगू शकत नाहीत, मला सोडव. म्हणून तो तुम्हाला त्रास वाटतो. त्यांना मुक्ती द्या. पितृदोष काढा. पितृदोषाचे पण ठराविक दिवस आहेत वर्षामध्ये. फक्त 3च दिवस पितृदोष निघतो. त्या 3 दिवशी काढला तर 100% पितृदोष निघतो. तुम्ही तुमच्या अंगणात सुद्धा काढू शकता. 3 दिवस कोणते? जर ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये त्याचाही घेऊ आपण. नक्कीच. आता ना पितृदोष झाल्यानंतर बऱ्याचदा आता आपण दिवाळीबद्दल जर चर्चा करतोय, तर दिवाळीमध्ये लोकं सजावट करतात घराची, घरातलं काहीतरी काम करतात, मग रंगकाम असेल. यामध्ये रंगकाम करताना कुठला रंग आपण घरात दिला पाहिजे, कुठल्या दिशेला तो दिला पाहिजे आणि कुठले रंग टाळले पाहिजेत? कसं आहे, माणसांचं मी ज्यावेळेला सांगतो, की तुमचा लकी कलर कोणता आहे? तर प्रत्येकजण काय करतो, घरात 4 माणसं आहेत. त्यांना असं वाटतं, की माझा लकी कलर आपल्या घराला द्यावा. पण ही चूक करू नका. त्या वास्तूचा लकी कलर शोधा. नसेल तर मला फक्त फोटो पाठवा आणि फोन करा आणि मी तुम्हाला त्याचा लकी कलर, त्या घराचा लकी कलर कोणता आहे तो सांगेल, तो तुम्ही द्या. की मग दिशांवर रंग असतात का? कुठल्या दिशेला कुठला रंग असावा? प्रत्येक दिशेचे रंग ठरलेले आहेत. पण मग त्या वास्तूचा लकी कलर देणार का, वास्तूचा लकी रंग देणार का तुम्ही त्या दिशेप्रमाणे देणार? हा प्रत्येकाने ठरवायचा प्रश्न आहे. पण वास्तूनुसार रंग ठरतात ठीक आहे किंवा त्या वास्तूचा एखादा लकी रंग असू शकतो. बरोबर. पण त्यातल्या त्यात उत्तर दिशा जर आपण धरली, तर उत्तर दिशेला कुठला रंग दिला पाहिजे? चांगली दिशा तुम्ही विचारली. ती कुबेराची दिशा आहे. म्हणजे कुबेर त्या भिंतीवर असतात. ती हिरवा रंग असला पाहिजे. हिरव्याला मिळता-जुळता कोणताही रंग द्या तुम्ही. उत्तर दिशेला हिरवा रंग असेल तर तुमच्याकडे कुबेर सुद्धा त्या घरात राहतात. अच्छा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे प्रवेशद्वार. बऱ्याचदा आपण कित्येक रुपये त्या प्रवेशद्वारावरती खर्च करतो. म्हणजे जे मुख्य दरवाजा असतो आपल्या घराचा. तर तो दरवाजा बसवताना काय काळजी घेतली पाहिजे? कुठली दिशा असली पाहिजे? चारही दिशा चांगल्या आहेत. तुम्ही हा पण प्रश्न खूप छान विचारला. पूर्व आपण सगळे म्हणतो पूर्व चांगले. नाही. आठवड्यातले 2 दिवस पश्चिम चांगले आहे. 1 दिवस उत्तर चांगले आहे आणि आठवड्यातला 1 दिवस दक्षिण सुद्धा चांगली आहे. त्यामुळे तुम्ही दिशांवर दरवाजा ठेवूच नका. हे माझी सोनोग्राफी सांगते. वास्तुशास्त्र काय सांगतंय? त्याची आणि माझी सांगड घालू नका. बऱ्याचदा लोक असं म्हणतात, की पूर्व-पश्चिम दरवाजा असावा घराचा, जो मुख्य दरवाजा आहे. तर मग असं नाहीये, की आठवड्यातला कुठलाही दिवस या प्रत्येक दिशेसाठी चांगला प्रत्येक असतो. दिशेसाठी चांगला आहे. कोणत्याही दिशेला दरवाजा असला पाहिजे. फक्त त्याची एनर्जी चांगली असली पाहिजे. जसं की म्हणजे एनर्जी कशी चांगली असावी अशी? उंबऱ्याची जागा असते. तर ती एनर्जी प्रत्येक उंबरा ठरवतो त्या घरामध्ये कोणती एनर्जी द्यायची. 4 भिंतींचं जिथे मॅचिंग होतं, म्हणजे 4 भिंतींचं ज्यावेळेला 4 चौकोन होतात, त्यावेळेला एनर्जी बदलते. त्याचं प्रवेशद्वार कुठे आहे त्याची एनर्जी बदलते. प्रत्येक 4 ते 6 इंचावर एनर्जी बदलत असते. माझा पुढचा प्रश्न हाच होता, की घराचा उंबरा किती महत्वाचा आहे? उंबरा
महत्वाचं म्हणजे म्हणजे काय लक्षात आणल्या पाहिजेत गोष्टी उमरा उमरा बनवताना? प्रत्येक घराला असला पाहिजे. बऱ्याच आता अलीकडे फ्लॅट सिस्टीममध्ये तर उमरा नसतोच. मग अशा वेळी काय करावं? उमरा नसतो तुम्ही म्हणता. आम्ही ते मान्य करत नाही. उमरा नसतो तो तुम्हाला दिसत नसतो. पण ज्या वेळेला ती चौकट येते, दाराची चौकट येते, त्यावेळेला खाली याचा उंबरा म्हणून ती एनर्जी काम करत असते. तुम्ही उंबरा लावला नाही तरी, मार्बलचा लावला तरी आणि त्याच्यामध्ये कितीही रत्न टाकले म्हणजे रत्न त्याच्यामध्ये घातले किंवा नाही घातले, तरी सुद्धा तो उंबरा म्हणून त्याची एनर्जी करत असतो. पूर्वी बघा लोक म्हणायचे, की उंबऱ्यावरती शिंकलं, की चांगलं नसतं. हो, ते बरोबर आहे. म्हणजे काय त्याच्या मागचं लॉजिक असू शकतं? उंबऱ्यावरती शिंकलं म्हणजे उंबऱ्याची एनर्जी ब्रेक करतो. सांगडच घातली पाहिजे, आधुनिक आणि ती. तुम्ही ज्या काळातलं सांगताय, की उंबऱ्यावर शिंकायचं नाही, त्यावेळेचे उंबरे इतके उंच असायचे. हं, हं, हं. ते प्रत्येक वेळेला पाय उचलून टाकायचं इतके उंच होते. ते उंच होते, त्यावेळेला त्याच्यात एनर्जी असायची. म्हणून ती एनर्जी बाद व्हायला नको म्हणून त्याच्यावर शिंकायचं. आता सगळ्यात महत्वाचं आहे लोक ज्यावेळेस घरात काहीतरी चुकीचं होतंय, काहीतरी पटत नाहीये किंवा असं काही जर होत असेल, तर ज्योतिषाकडे जातात आणि ज्योतिष त्यांना सल्ले देतात, की तुमचं घरातलं फर्निचर बदलून बघा. फर्निचरची दिशा बदला. खरंच फर्निचरची दिशा बदलून वास्तुदोष टळतो का? फर्निचरची दिशा बदलून जो वास्तुदोष टळतो, तो असा आहे की चुकीचं फर्निचर म्हणजे चुकीच्या गोष्टी फर्निचर म्हणजे काय आहे? त्या शोकेसमध्ये जे काही तुम्ही ठेवलेलं आहे, कोणती मूर्ती आहे, कोणतं चित्र आहे, तो त्या दिशेला जर घातक असेल, तर तुम्ही फर्निचर बदलल्यावर त्या आतल्या वस्तू बदलल्या जातात ते होते. प्रॉपर फर्निचर दोष नसतो. त्याच्यामध्ये जे काही ठेवलेलं आहे शोकेसमधल्या वस्तू त्या दोषाच्या असतात. त्याची दिशा बदलली गेली की परिणाम होत राहतात. चांगले होतील, कधी वाईट होतील. त्यालाही म्हणजे मूळ फर्निचरचीच कुठलीतरी एक दिशा स्पेसिफाय झालेली आहे? नाही. टेबल या बाजूला असावा, या दिशेला असावा, बेड या दिशेला. बेडच्या बद्दल असं आहे. बेड कसा पाहिजे तर पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण पाहिजे. आता बेड पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण त्या बेडवरती झोपतो, त्यावेळेस डोक्याची दिशा कुठल्या बाजूला असावी? डोकं बऱ्याच जणांनी असं म्हटलेलं आहे की पूर्वेला पाहिजे. पण मी असं म्हणतो दक्षिणेला असलं तरी चालतं. पूर्वेला तरी डोकं करा किंवा दक्षिणेला तरी डोकं करा. याच्या उलटं जर झालं तर पायाचं किंवा पोटाचं दुखणं घरामध्ये सुरू होतं. अच्छा, पायाचं किंवा डोक्याचं दुखणं आपोआप सुरू होतं. अच्छा. आणि जसं आपण झोपण्याबद्दल बोललो, तसं अंथरूण आणि तुम्ही सुरुवातीला मगाशी सांगितलत, की आता तर अलीकडे अंथरूण नाहीच राहिलेलं आहे. सगळेजण बेडवरती शिफ्ट झालेले आहेत. नाही तुम्ही अंथरुणाचं म्हणालात ना, तर अंथरूण तुम्ही खाली जरी झोपलात बेडच्या खाली, तरी दिशा तुमची हीच पाहिजे. पूर्वेला डोकं पाहिजे किंवा दक्षिणेला डोकं पाहिजे. ओके. आता बेडरूमबद्दल बोलत असताना त्याच्या शेजारी येतं ते म्हणजे किचन घरामध्ये. त्या किचनची सुद्धा एक जागा ठरलेली असते. त्याची सुद्धा एक दिशा ठरलेली असते. ती दिशा नेमकी कोणती? आणि ते किचन जर आपण विरुद्ध दिशेला किंवा अन्य दुसऱ्या कुठल्यातरी दिशेला केलं, तर त्याचे परिणाम कसे काय ठरतात? किचन तुम्ही असं ठराविक काही नाहीये. किचनची एनर्जी ज्यावेळेला तुमचा किचन ओटा ठरवतो, तो पूर्वेला पाहिजे. म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा, तोंड हे पूर्वेला झालं पाहिजे. अगदीच काही अडचण आलेली आहे, बांधकामाच्या दृष्टीने किंवा जागेची काही अडचण आहे, तर पूर्वेनंतर तुमचं तोंड उत्तरेला चालतं. ह्या 2च दिशा स्वयंपाक करताना करणाऱ्या त्या घरातल्या महिलेचं तिकडे. त्यातही गॅस किंवा स्टोव्हची दिशा कुठे असावी? ती आग्नेय कोपऱ्यात उजव्या बाजूला असते. अग्नेय आणि सिंक? आता सिंकबद्दल बऱ्याच वास्तुतज्ञांचं पण असं मत आहे, की ज्यावेळेला ओटा पूर्वेला होतो त्यावेळेला सिंक ईशान्येला. मग ईशान्येला तर पाण्याची जागा आहे, पण सिंक आलं की ते ड्रेनेजची पाईपलाईन आली. ती नसायला पाहिजे. मग बऱ्याच ठिकाणी आता बिल्डर सुद्धा असं करायला लागलेत, की सिंकच्या नंतर थोडी जागा ठेवतात, की तिथे पाणी भरून ठेवतात लोक. पाण्याचा पिंप, हांडा, कळशी हे सगळ्या वस्तू तिथे असतात. सिंक थोडं अलीकडे असतो. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, की घरातली प्रत्येक खोली आपल्या आरोग्यावरती परिणाम पाडते? हो, संपूर्ण घर, प्रत्येक घरातली. जसं की ते कसं-कसं असू शकतं? याचं काय आहे, माझ्या सोनोग्राफीप्रमाणे मी सांगतो, की तुमच्या घरामध्ये आजारपणाच्या जागा असतात. हं. ज्या किचन ओट्याच्या इथे ज्या जागा आहेत आजारपणाच्या, तिथे जर महिलेने स्वयंपाक केला, तर पायाचं, पोटाचं काही आजार होऊ शकतात. अगदी ऑपरेशनपर्यंत वेळ जाईल. माझ्याकडे एक उदाहरण आहे. नगरमधली केस होती. पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये ती केस ॲडमिट होती आणि महिलेचं लिव्हर चेंज करायला सांगितलं होतं.
आता हे पुरुषांच्या दारू पिण्यामुळं वगैरे लिव्हर बदलतात, महिलेचं काय कारण? पण ते खूप अडचणीचं झालेलं होतं. त्यांच्या शेजारच्या पेशंटनी सांगितलं की पुण्यात बर्वे सर आहेत, त्यांच्याकडे जा, तुम्हाला त्या आजाराबद्दल सांगतील. मी सांगितलं त्या किचन ओट्यामुळे होतं. ते पेशंट पुण्यात असतानाच त्यांच्या मुलांनी मला नगरला घेऊन गेले. ते म्हणले, "घरात माझ्या बायकोला आता त्रास नको." किंवा ते वडील पण म्हणले, "आमच्या सुनेला त्रास नाही झाला पाहिजे." तर काय आहे ते? तर किचन ओट्याच्या समोर जिथे उभे राहत होते, तिथे जीवापती ट्रेसमुळे तो त्रास होत होता. मी त्या जागा सांगितल्या, किचन ओटा बदलायला सांगितला किंवा माझ्याकडे धातूच्या सिद्ध केलेल्या पट्ट्या असतात, त्या लावून ती जागा कव्हर करता येते. मग त्याच्यानंतर आजार होत नाही. तसंच तुम्ही ज्या जागेवर बसता किंवा जिथे झोपता, तिथे पण झोपताना जर पोटाच्या भागावरती तिथे जर त्या जिओपॅथी ट्रेस असतील, तर मग जितक्या महिलांचं पिशवीचं ऑपरेशन झालं, हे शरीरातले दोष नाही आहेत, हे जमिनीतले दोष आहेत. ज्यांना कॅन्सर झाला आहे, डायबिटीज झाला आहे, 70-80% लोकांना अनुवंशिक आहे. 70% लोकांना जमिनीतलं आहे आणि 10-20% लोकांनाच अनुवंशिक आहे. अनुवंशिक पण का आहे, तर त्याच घरात विरोध आहेत. म्हणजे वडील अगोदर मुलं लहान होती तेव्हा जी बेडरूम वापरायची तीच मुलाचं लग्न झाल्यावर मुलाला देतात. मग त्या जागेमुळेच हे आजार होतात. म्हणजे आपल्याकडे डॉक्टर असं म्हणतात की हे अनुवंशिक आहे. मग अनुवंशिक आहे, ते अनुवंशिक दिसताना का दिसतं, तर तुम्ही तेच घर वापरताय ना. मग मी तेच आता तुम्हाला म्हणालो, की वडिलांची बेडरूम मुलगा नंतर वापरायला लागला किंवा त्याच्या शेजारची जर बेडरूम असेल, तर ते त्याच वेव्हज तुम्हाला आजार पण देतात. हेही टाळण्यासाठी आपल्याकडे उपाय आहेत. अच्छा. तुम्ही मगासचं एक तुमचं वाक्य होतं, की मी तुमचं भविष्य बदलून देतो. हे तुम्हाला नेमकं कसं म्हणायचंय? भविष्य बदलण्यासाठी वास्तू तुमचं संपूर्ण तुमच्या पत्रिकेत जर राजयोग आहेत, पण ते का होत नाहीत? मग ज्योतिषाला नावं ठेवतात. तुम्ही चुकीच्या वास्तूत आल्यानंतर भविष्य बदलूनच जातं. आणि ते परत नीट करण्यासाठी वास्तू बघितली पाहिजे किंवा तुम्हाला त्या ग्रहांचे अंक तुमच्याबरोबर दिले पाहिजेत. मग ते मोबाईल नंबरमधनं देता येतात, गाडी नंबरमधनं देता येतात. तुमच्या जन्मतारखेतले तर बदलता येत नाहीत. मग ह्याच्यातनं जे तुमचे घर नंबरवरनं देता येतात, घरावर तुम्ही दुसरा नंबर लावू शकता. तो नंबर लावल्याने ते ग्रह तुमच्यासाठी चांगलं काम करायला लागतात. मग त्या ग्रहांची एनर्जी मिळाली की भविष्य बदललं जातं. वास्तुदोषमध्ये जसं आता तुम्ही म्हणालात, की घरांवरती ते नंबर लावले नाही. असे कुठले नंबर आहेत अ, विशिष्ट ज्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे? असं काही नाही. असं काही नाहीये. पण जिथे 2 नंबर येतात त्यावेळेला घोटाळा होतो. 9च्या 9 ग्रह हे सगळे प्रत्येकाचं काम करत असतात. जोपर्यंत घराला सिंगल नंबर होते पूर्वीपासून. कारण एवढी मोठी बिल्डिंग जरी झाली तरी 10-12 फ्लॅट असायचे. आता तुम्ही नंबरच सुरू होतात 101, 102, 104. मग त्यावेळेला ते घोटाळ्याचं काम बरंच होतं. अच्छा. विनाकारण कर्जाचे प्रसंग येतात. काही नंबरच असे आहेत. त्या घरामध्ये नंबरवरनं जर सांगितलं तर त्या घरांमध्ये त्या घरातल्या मुलीचं किंवा मुलाचं लव्ह मॅरेज होईल. त्या घरातला माणूस परदेशामध्ये किंवा फिरतीच्या नोकरीवर जाईल. म्हणजे कुठला त्या नंबर घरामध्ये असेल तर असं होऊ शकतं? प्रत्येक नंबरचं असं हे आहे. त्या घराला 8 नंबर असेल तर त्याच्यात आजार पण 100%. प्रत्येक नंबरचं सांगत म्हणजे आपला 108 वेळ जाईल. मधला जर असा 8 असेल तरी सुद्धा हे होऊ 8 शकतं. कुठेही असू दे. 108, 208, 308, 708, 808 सगळे तसेच आहेत. बापरे! त्याच्याही पुढे जाऊन जर विचार केला, तर आता हे आपल्या घराच्या वास्तूबद्दल झालं. पण कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण याची किती काळजी घेतली पाहिजे? कारण तिथे टेबल्स असतात, खुर्ची असते, यांचं स्थान सुद्धा किती महत्वाचं ठरतं. हो, तुमच्या पुन्हा तेच आलं ना, एनर्जीवरतीच आलं. ती वास्तू व्यवसायाची असो किंवा घराची असो. माझ्याकडची एक केस होती, एक मोठं हॉटेल आहे पुण्यातलं. त्यांच्या घरी उडपी आहेत ते. त्यांच्या घरी मला सांगितलं, की अचानक स्ट्रोक झाला आणि डायबिटीजचं म्हणून त्यांचं हे झालंय. तर तुम्ही आता मला माहीत आहे, की घरामधले तुमच्या झोपायच्या किंवा बसायच्या जागेमुळे होतं. मी म्हटलं वास्तू पाहिली पाहिजे. त्यांच्या संपूर्ण घरात वास्तूमध्ये एकही जागा नाही आहे आजारपणाची. म्हटलं टीव्ही पाहत असेल तिथलीही शोधली. कुठेही जागा नाहीये. म्हटलं गॅलरीत बसतात का? तिथली जागा शोधली. मग त्यांना सांगितलं टेरेसला जाऊन कधी बसतात का? ती जागा शोधली. अंगणात बसतात का? ती पण कुठेही जागा नाहीये. मग तुम्ही म्हणता तसं झालं, की मग मला प्रश्न पडला, की यांना डायबिटीज झालाच कसा? तर त्यांच्या हॉटेलमध्ये ते 8-8, 10-10 तास त्यांच्या गल्ल्यावर बसायचे. ती जागा डायबिटीजची होती आणि त्याच्यामुळे त्रास झाला. मग त्यांचा विश्वास पण नव्हता. मग मी त्यांना सांगितलं, की तुम्ही इथे जितका वेळ आता काम करता, असंच काम करायला तुमच्या अगोदरची जी व्यक्ती होती, त्याला सुद्धा डायबिटीज झाला असेल. हो म्हणे, तो डायबिटीसनी त्याला खूप त्रास झाला, डोळ्याचं ऑपरेशन झालं, म्हणून त्यांनी काम सोडलं.
म्हणजे ती जागा जो वापरेल त्याला त्रास होतो. म्हणजे हे ऐकूनच इतका धक्का बसणारी गोष्ट आहे. प्रत्येक आजार पण हे वास्तूमुळे आहे. घरातील माणसं आणि वास्तू कशी वर्क करते? म्हणजे माणसांमध्ये भांडणं होतात बऱ्याचदा. खूप म्हणजे नवरा-बायकोंची सुद्धा होतात. भावा-भावांची होतात, नणंद-भावजयांची होतात, जावा-जावांची होतात. हे सुद्धा वास्तुदोषमुळे? वास्तुदोष. मी त्या घराचा फोटो पाहिल्या सांगतो, की ह्या घरात भांडणं होणार आहे. भांडणं होत आहेत. आणि भांडणं होतात ती सगळ्यांची होतात. आता स्पेशली नवरा-बायकोंसाठी आणखीन एक दोष असतो. ज्या घरामध्ये फरशी हलतीये किंवा चीर गेलेली आहे किंवा भिंतीला जमिनीपासून चीर आहे, त्या घरामध्ये 100% भांडणं होणार आहेत. ही भांडणं कोणीही सोडवू शकत नाही. उपाय आहेत. आपण उपाय करू शकतो. हं, हं, हं. उपाय आहेत, उपाय पण तिथली तिथं नाही होऊ माझ्यापर्यंत शकत. ती केस आली तर 100% मी 5 दिवसाच्या आत ती भांडणं बंद. बरं मला हा प्रश्न खूप महत्वाचा वाटतो यासाठी आता आपला पॉडकास्ट जी चर्चा लोक ऐकतायत त्यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी असतील तर ते तुमच्यापर्यंत घेऊन आले तर ही प्रोसेस खर्चिक असते का? नाही, खर्चिक नाहीये. म्हणजे प्रत्येकाने बजेट फ्रेंडली? हो. कारण मी वस्तू विकायचं काही करतच नाही ना. माझ्याकडे एकही वस्तू विकायला नाहीये. मी फोडतोड पण सांगत नाही. मग खर्चिक कशी? माझी फी लागेल तेवढीच आहे. बाकीच्या मग तुम्ही काही जर रेमेडी करायच्या म्हणून जर असतील, काही लोकांची फी कमी असते, जास्त असते, ज्याच्या त्याच्या ज्ञानाप्रमाणे असते आणि मग रेमेडीचा खर्च जास्त असतो. काही लाखांच्या पुढे पण जातो. माझ्याकडे विकायलाच काही नाही आणि फोडतोड नाही, तर हा खर्च कमीच आहे. फक्त माझ्यापर्यंत पोहोचा आणि वास्तुदोषातून मोकळे व्हा. भारी. वास्तूचा संबंध केवळ घराशी असतो की व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणांवरती तो सुद्धा लागू होतो? तुम्ही ज्या वास्तूच्या एनर्जीतून जाता, तीच एनर्जी बाहेर पण काम करते आणि तुम्हाला ज्या वास्तू तुम्ही काम कराल, त्या वास्तूप्रमाणे तुमच्या एनर्जी ज्या वास्तूच्या एनर्जी तुमच्यावरती काम करतात. नवीन घर घेताना नेमक्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? असं तुम्हाला कळणारच नाही काय काळजी घ्यायची. तुम्ही दिशांवरती पाहाल, इकडे खिडकी पाहिजे, इकडे टॉयलेट पाहिजे. त्यातले त्यात दिशांचं काही महत्त्व नाहीये. फक्त त्यामध्ये जे टॉयलेट आहे ते वायव्येला नसावं, ईशान्येला नसावं आणि आग्नेयाला नसावं. म्हणजे प्राथमिक काळजी तुम्ही हीच घेऊ शकता, की याच्यातून दोष असू शकतात. हे टॉयलेटचं झालं, बाथरूमचंही तसं आहे? म्हणजे तिथनं ते आउटलेट नसावा. टॉयलेट आहे म्हणून नाही, पण तो आउटलेट त्या दिशेला नसावा. आणि जिनाचं? म्हणजे जिना पण कुठल्यातरी एका स्पेसिफिक दिशेलाच असावा असं म्हटलं जातं. नाही, जिना कुठेही चालतो, पण त्याची सुरुवात उत्तरेला चढताना नको. म्हणजे ईशान्येच्या कोपऱ्यात जिना आहे, तर त्याची सुरुवात तुम्ही उत्तरेला तोंड करून नाही करायची. खूप ज्योतिषांचा हा घोटाळा होतो. ते म्हणतात उत्तरेला जिना आहे ना, मग तो दोष आहे. मी तसं म्हणत नाही. त्या जिन्यामध्ये तुम्ही जर पूर्वेला तोंड करून जिना चढायला सुरुवात केली, की 4-5 पायऱ्या पूर्वेला तोंड करून आहेत आणि मग तुम्ही असं वरती गेलात तरी चालू शकतं. पण उत्तरेला चढताना जो जिना आहे तो त्रासदायक. आणि मग तो त्रासदायक म्हणजे त्याचे त्रास कसे असू शकतात? त्या घरामध्ये वास्तुदोषाचे सगळेच गोष्टी होतात. नवरा-बायकोची भांडणं होतात. कोणाचं पटत नाही. एखादी व्यक्तीचा सोबती लवकर जाऊ शकतो. असे त्रास होऊ शकतात. आपण मगाशी जिना बोलतोय आता आणि त्याच्या आधी आपण शौचालय किंवा बाथरूम याविषयी बोललो. देवघराची सुद्धा एक स्पेसिफिक जागा आहे. त्यातही असं म्हटलं जातं, की जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्याच्या समोर असावं हॉलमध्ये. याबाबत काय मत आहे तुमचं? हा प्रश्न तुम्ही विचारलात समोर असावं. हेच काही ज्योतिषांचं मत आहे, की समोर नसावं. असं त्याला काही बंधन नाहीये. मग तो नेमकं कुठे असावा? देवघराची नेमकी जागा कोणती? देवाची जागा त्या प्रत्येक घरामध्ये ईशान्येला आहे. मग ईशान्येला आहे तर प्रत्येक रूमच्या ईशान्येला आहे ना. मग त्यामुळे एकच जागा आहे असं मी नाही म्हणत. सगळेजण म्हणतात संपूर्ण घराच्या ईशान्येला जा. मी म्हणतो तुमच्या सोयीने ज्या रूममध्ये तुम्हाला देवघर करायचं त्या रूममध्ये करा. फक्त त्या रूमच्या ईशान्येला करा. माझं आधुनिक आहे. मी आधुनिक शास्त्राप्रमाणे आणि मी खूप आधुनिक अभ्यास केलेला आहे आणि परंपरा, दुर्मिळ आणि प्राचीन सगळंची ह्याची सांगड घालत मी करतो. ते सगळ्याला दोष आहे असं मला म्हणणंच नाही. पण मी अनुभवलेलं आहे, लोकांना सांगितलेलं आहे किंवा ज्या लोकांच्या घरामध्ये तसे देव्हारे आहेत किंवा त्या रूममध्ये तसं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. काय-काय घडलेलं आहे ते पाहिलेलं आहे. असे काही अनुभव आहेत? जसं तुम्ही आता म्हणालात, की देवघराची दिशा बदलल्यानं काही-काही घडलेले ते सुद्धा मी पाहिलेलं आहे. तर याचे काही अनुभव? ते घडलेलं आहे म्हणजे दक्षिणेला तोंड करून शक्यतो कोणाच्याच घरामध्ये नसतं. मी जे म्हणालो तसं कोणत्याही रूममध्ये तो ईशान्येला असला तरी चालतो. म्हणजे
तुमचं तोंड तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं किंवा देवाचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला पाहिजे. म्हणजे तसा देवारा असू दे, देवारा कुठेही ठेवा. अहो ते देव आहेत, त्यांची एनर्जी आहे. तुम्ही कुठेही ठेवा, त्यांना निगेटिव्ह एनर्जीचा काहीच फरक पडत नाही. आपण आपली सगळी संकट देवाला सांगतोय, तर ते काहीतरी ती एनर्जी आहे ना. मग त्या एनर्जीला त्याची काळजी आपण नाही करायची. नाही, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की नाही नाही, याच दिशेला देव असले पाहिजे, याच दिशेला देवांचं तोंड असलं मी पाहिजे. सांगतो तेवढं पाळलं तरी चालणार आहे. प्रत्येकाचं घर लहान आहे, मोठं आहे, काय आहे, ते प्रत्येकच आहे की आपलं तुमचं तोंड दक्षिणेला पाहिजे, तुमचं किंवा देवाचं तोंड पूर्व किंवा पश्चिमेला पाहिजे. याच पद्धतीने जसं आपण मगाशी फर्निचर बद्दल बोललो, यातही आरशाचं फार महत्व आहे असं आपण मगाशी चर्चा करताना त्यात तुम्ही म्हणाला होतात. आरसा कुठे नेमका लावू नये, लावायचा आहे हे तर आपण खूप ठिकाणी हो, लावतो, पण प्रत्येक घरात कुठे असं पाहिजे. लावू नये. फार चांगला प्रश्न विचारला. बरेच वास्तूवाले वस्तू विकायच्या धंद्यामध्ये ते दक्षिणेला मोठे मोठे आरसे विकतात. मला कोणालाच नाव ठेवायचं नाही, पण दक्षिणेच्या भिंतीला आरसा नसावा. मग नाही, तो नसला पाहिजे ना. तो काय होतं नेमकं त्याने? काय होतं त्या घरामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतात. कोणीतरी आपल्याला संपवायचा विचार करतो. खूप छोट्याशा कारणामुळे फार मोठी दुःखद घटना त्या घरामध्ये होऊ शकते. ज्या घरामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत त्यांच्या घरात छोटा का होईना, मोठा का होईना, पण तो आरसा दक्षिणेला घरात कुठेतरी असतो. आणि त्या घरातली एक टाईल्स हलणारी किंवा चीर गेलेली असते. या दोन्हीपैकी काहीतरी नक्की असतं. मग तो शेतकरी असू दे, कर्ज झालेली व्यक्ती असू दे, नवरा बायकोचं पटत नाही म्हणून ती व्यक्ती असू दे, पण ही घटना अशा ह्या दोषांमुळे सुद्धा होतात. थोडक्यात वास्तू, त्यांची दिशा आणि त्यांचे नंबर हे इतकं महत्वाचं आहे खूप महत्वाचं. की तुमचं ते आरोग्य आणि एकंदरीतच जीवन कसं असेल, संपूर्ण जीवनावर परिणाम करतात. संपूर्ण जीवन. असेल वाईट असेल. त्यामुळे आत्ताच तुम्ही तुमच्या वास्तूतले दोष ओळखा. ते ओळखण्यासाठी तुम्ही सरांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. सरांचं नाव आहे रवींद्र बर्वे. तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा सांगू शकता की असा असा दोष आहे, सर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील किंवा आम्ही सुद्धा तुम्हाला थेट कॉन्टॅक्ट करू शकतो. तेव्हा तुम्हाला ही चर्चा कशी वाटली आणि तुम्हाला या एकंदरीतच सगळ्या चर्चेबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? तुम्हालाही अशा समस्या भेडसावतात का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. ही चर्चा आवडली असेल तर आपल्या महाराष्ट्र जागरणच्या या यूट्यूबच्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा अशाच एका नवीन विषयावरती भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.